गुड मॉर्निंग मुलांनो. आय होप तुम्ही सगळेजण खूप छान आहात. येस, होमवर्क पण केलाय सगळ्यांनी. तर गेल्या क्लासमध्ये आपण सोलेनॉइड पाहिलेलं, राईट? आपलं सोलेनॉइड गेल्या क्लासमध्ये जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे आणि आज आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत. तर पुढचा टॉपिक जो आहे आपला तो मी दाखवण्यासाठी टेक्स्टबुक शेअर करते. तुमचं 1 मिनिट मला द्या. हा वाला टॉपिक पण इंटरेस्टिंग आहे आणि ह्यावाल्या टॉपिक वरती आधारित आणखी पुढचे जे 2 टॉपिक आहेत ते खूप महत्वाचे आहेत, कारण आपण ते दैनंदिन जीवनामध्ये त्याला वापरतोय आणि तुम्ही आता म्हणू शकता एक प्रकारे ना आपलं जग त्याच्यावरती चालू आहे. कळेल तुम्हाला मी नक्की काय म्हणते. ठीक आहे, तर चला आधी तुमचं टेक्स्टबुक बघूयात आपण. सर माईक म्यूट केलं तरी चालेल, फक्त कॅमेरा ऑन करा म्हणजे मला मुलं दिसतील सर. तो आपण हा वाला चॅप्टर चालू केलेला होता, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. मला वाटतं अजून 2 तासांमध्ये हा आपला चॅप्टर कम्प्लीट होईल. तर म्हणजे आणखी 2 पिरियड्स लागतील, मग त्याच्यानंतर आपण पुढचा चॅप्टर स्टार्ट करू. ठीक आहे, तर चला हा वाला चॅप्टर आपण एकदा गो थ्रू करूया. तर आपण सगळ्यात आधी हिटिंग इफेक्ट बघितलेलं होतं, त्याच्यामध्ये बल्ब फ्यूज कसे काम करतात त्याचा आपण फॉर्म्युला बघितलेला होता, हीट एनर्जीचा आणि पॉवरचा. त्याच्यानंतर आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट पाहिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये लास्ट टू लास्ट क्लासमध्ये आपण हा स्ट्रेट कंडक्टर बघितला आणि ते स्ट्रेट कंडक्टर मध्ये जे मॅग्नेटिक फील्ड बनते त्याची दिशा कशी काढायची त्याच्यासाठी आपण राईट हँड थंब रूल बघितलेला होता. त्याच्यानंतर आपण ना ही कॉईल बघितली होती, कंडक्टरला गोल एका रिंग मध्ये चेंज केलं आणि त्याच्यामधून करंट घालवला तर मॅग्नेटिक फील्ड कशी निर्माण होते ते आपण बघितलेलं होतं. लास्ट क्लासमध्ये आपण सोलेनॉइड पण बघितला आणि आज आपण हा वाला टॉपिक करणार आहोत, फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे काय, आपला हा जो कंडक्टर आहे, कोणता पण एक कंडक्टर घ्यायचा आहे, त्याच्यातून ज्यावेळी आपण इलेक्ट्रिसिटी घालवणार आहे ऑलरेडी त्याच्यावर मॅग्नेटिक फील्ड निर्माण होणारच आहे त्याच्या भोवती आणि मग तो करंट म्हणजे तो कंडक्टर थोड्या वेळासाठी काय बनणार आहे, स्वतः इलेक्ट्रोमॅग्नेट बनणार आहे म्हणजे मॅग्नेट बनणार आहे आणि त्याला जो मॅग्नेट बनलाय त्याला ऑलरेडी मग आता दुसऱ्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण जर ठेवलं तर मग काय होतंय, म्हणजे इन अ वे आपण 2 मॅग्नेटलाच इथे जवळ आणणार आहे मुलांना. तेच करणार आहे, अजून दुसरं काय करणार नाहीये, राईट? तुम्हाला आठवते सगळ्यात पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एका मॅग्नेटला काय केलेलं, हँग केलेलं म्हणजे अडकवलेलं धाग्याबरोबर. दुसरं मॅग्नेट जवळ आणलं की जर नॉर्थच्या जवळ साऊथ आणलं की ते अट्रॅक्ट झालेले, राईट? आणि साऊथच्या जवळ साऊथ आणलं की ते असं फिरलेलं एका साईडला झालेलं, कारण त्यांच्यामध्ये काय झालेलं, रिपल्शन झालेलं, ते एकमेकांपासून लांब गेलेले. सिमिलरच गोष्ट आहे, फक्त इथे काय फरक आहे, इथे आता आपल्याकडे जो मॅग्नेट आहे आपण तो स्वतः बनवणार आहे आणि तो मॅग्नेट स्वतः बनवल्यामुळे आपल्या हातामध्ये आणखी काही कंट्रोल्स असतील. एक तर ते जो स्ट्रेट कंडक्टर आपण घेणार आहे एका रॉड सारखाच घेणार आहे छोटासा. तर समजा एक पेन सारखा आपण रॉड सारखा कंडक्टर घेतला, त्याच्यामधून जो करंट घालवणार तो करंट कुठल्या दिशेने घालवतोय, असा घालवतोय किंवा असा उलटा घालवतोय ते आपल्या हातात असेल. करंट कमी जास्त करणं आपल्या हातात असेल आणि आपण त्याला ज्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवणार आहे म्हणजे दुसऱ्या चुंबकामुळे जे मॅग्नेटिक फील्ड निर्माण होणार आहे ते पण आपल्या हातात असणार आहे की त्याची दिशा कुठून ते कुठपर्यंत ठेवायचे. तर मी काय म्हणते नक्की तुम्हाला हे व्हिडिओ पाहिल्यावरती समजेल. ठीक आहे, तर आपण एक व्हिडिओ पाहूयात.
हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला जास्त चांगलं समजेल की नक्की काय करायचंय आपल्याला. ठीक आहे, तर हे तुमच्या पुस्तकामध्ये ना मुलांनो जी ही डायग्राम दिली आहे ना, ही आकृती दिली आहे, ती आकृती थोडीशी कन्फ्युजिंग वाली आहे. तर मी जी आता तुम्हाला आकृती देईल ना, डायग्राम काढून देणार आहे, ती डायग्राम तुम्ही काढली तरी पण चालेल. ठीक आहे, आता शेअर करते तुमच्या बरोबर स्क्रीन. आता मुलांनो हा व्हिडिओ इंग्लिश मध्येच आहे. ऑफकोर्स तुम्ही इंग्लिश मीडियमचेच आहात, तर तुम्हाला कदाचित थोडं थोडं तरी समजायला पाहिजे. पण डोंट वरी, मी एक्सप्लेन करेल त्याला त्या व्हिडिओमध्ये नक्की काय चाललंय आणि काय म्हटलं जातंय. ठीक आहे, त्या व्हिडिओचे मी खाली कॅप्शन्स ऑन करते. कॅप्शन्स म्हणजे तुम्हाला माहितीये ना, ते जे म्हणतात ते तुम्हाला इथे लिहिलेलं हा हे बघा दिसेल. तर ते तुम्हाला कळलं नाही तर तुम्ही वाचू पण शकता. ठीक आहे, चला आता हा व्हिडिओ बघूयात आपण. आधी पूर्ण बघूयात, मग मी तुम्हाला एक्सप्लेन करते. In this video, we'll talk about the force on a current-carrying conductor in a magnetic field. A magnetic field is produced due to the flow of an electric current through a conductor. A force is exerted by this magnetic field on a magnet which is placed in the surroundings of the conductor. According to a French scientist, André-Marie Ampère, an equal and opposite force is exerted by the magnet on the current-carrying conductor. Let's go through an activity to demonstrate the force which is caused due to the magnetic field acting on the current-carrying conductor. We need a small aluminum rod, AB, having length about 5 centimeters. Suspend it horizontally on a stand using 2 connecting wires as shown. Take a horseshoe magnet and place it in such a way that the rod lies in between the 2 poles of the magnet with the magnetic field directed upwards. The north pole has to be vertically below and the south pole has to be vertically above the aluminum rod. In series, connect the aluminum rod with a battery, key, and rheostat. Now, let the current pass through the aluminum rod from B to A. We will notice that the rod moves towards the left direction. On reversing the flow of current, we will observe that the rod moves towards the right. Through this activity, the conclusion can be made that when a current-carrying aluminum rod is placed in a magnetic field, force is exerted on it. It can also be concluded that the direction of force is reversed when the flow of current is reversed. If the poles are interchanged, the direction... थांबा, मी थोडंसं आता ह्याला एक्सप्लेन करते. बघा चाललंय काय. सगळ्यात आधी सुरुवातीचा पार्ट आपण व्हिडिओचा बघूयात. ह्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं होतं की बघा, हा तो एक तर स्ट्रेट कंडक्टर आहे जो करंट कॅरी करतोय, राईट. आणि तुम्ही बघताय की त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड बनलेली आहे. हा आयरन फायलिंगचा चुरा आहे, म्हणजे लोखंडाचा चुरा आहे, तो असा अरेंज झालाय. पण ज्यावेळी आपण दुसरं कंपस पण एक मॅग्नेट आहे ते जवळ आणते, तर तुम्ही बघू शकता की त्याच्यामुळे आयरन फायलिंग्स इकडच्या डिस्टर्ब झाल्या आणि ह्याच्या भोवती अरेंज झाल्या. मग आता इथे काय होतंय, ह्याच्यामुळे आणि ह्याच्यामुळे दोघांमुळे पण जी मॅग्नेटिक फील्ड बनते, दोन्ही चुंबकांमुळे जे चुंबकीय क्षेत्र बनतंय ते एकमेकांना क्रॉस करते, है ना. इथे दिसते ना एकमेकांना ते क्रॉस करते. हा लाईन्स त्याच्यामुळे काय झालेले आहेत, क्रॉस झालेले आहेत. आणि त्याचा परिणाम काय होतो की एकमेकांवरती ते फोर्स लावतात आहेत, मॅग्नेटिक फोर्स लावतात आहेत. आता इथे काय होतंय ना, हा जो आपला स्ट्रेट कंडक्टर आहे हा आपण सर्किटमध्ये जोडून ह्याला घट्ट एका ठिकाणी फिक्स केलंय. त्याच्यामुळे ह्याच्यावर ह्या कंपसमुळे जो फोर्स लागतोय तो इथे आपल्याला दिसत नाहीये. पण आता नक्की काय होतंय ते बघण्यासाठीच आता पुढची अरेंजमेंट काय केली आहे मुलांनो. हा फोर्स लावला जातो हे कोणी सांगितलं, ते हे या सायंटिस्टने सांगितलं, अँपियर. अँपियर नाव ऐकले तुम्ही, करंटचं युनिट आहे ना अँपियर. ते अँपियर हे नाव पण ह्यांच्याच नावावरून देण्यात आलेलं होतं. ठीक आहे, गेल्या वर्षी तुम्ही शिकलेलं. आता पुढे बघा आपण अरेंजमेंट आता काय करतोय, खूप सुंदर आहे हे बघा. एक आपण जसं मी म्हंटल ना, हा एक रॉड घेतला,
ठीक आहे. हा अल्युमिनियमचा रॉड घेतलेला आहे AB. आता बघा त्याला एका कोपऱ्याला वायर गुंडाळले आणि ह्याच्या दुसऱ्या कोपऱ्याला पण वायर गुंडाळले. आता ही मग दोन्ही बाजूची वायरची जी टोक आहे आपण नेहमी प्रमाणे आता काय करणार आहे त्याला connecting wires as shown. Take a मी हे बंद करते कारण ते इथे वस्तू हे होतात गायब होतात. horseshoe magnet and place it in such काय केलं आता इथे हे दिसते ह्या टोक ह्या रॉडचं. आता ह्याला इकडे वाकडा दाखवलंय मुलांना, ह्याला आपण सरळ पण दाखवू शकतो. मी ते तुम्हाला स्वतःहून एक डायग्राम काढून दाखवेन. तर ह्याला स्ट्रेट ठेवलं आणि बघा इथे काय केले हॉर्सशू मॅग्नेट घेतले, त्याला स्टँडला अडकवले आणि इथे बघा नॉर्थ खाली आहे वरती साऊथ आहे. such a way that the rod lies in between the two poles of the magnet with the magnetic field directed upward. It has to be vertically. आता तुम्हाला माहिती आहे आपली मॅग्नेटिक फील्ड जे आहे हॉर्सशू मॅग्नेट साठी नॉर्थ कडून साऊथ कडे जाईल. ठीक आहे, इथून ती इकडे जाणार आहे, वरच्या बाजूला जाणार आहे. तर इथं मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन वरच्या बाजूला आहे, रॉड असा आडवा आहे. आणि आता आपण इथे काय केले दिसते, इथे बॅटरी एक लावली आणि स्विच लावले. मुलांनो इथे ना आपण करंट कमी जास्त करण्यासाठी ना एक रिओस्टॅट पण लावू शकतो, जे तुम्हाला लास्ट टाइम मी दाखवलेलं बघा रिओस्टॅट. ते रिओस्टॅट पण आपण लावलं ना करंट कमी जास्त केल्यावरती काय होतंय ते मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेन. आता इथे नीट बघा, इथे काय सांगितलेलं आहे. आता नीट बघा करंट बघा इथे काय दिसते, हे पॉझिटिव्ह आहे खालचं निगेटिव्ह, ते असं जे दाखवलंय. आता इथे हा वाला पार्ट जर तुम्ही बघितला तर इथे करंट वाहत असेल मुलांनो, करंट जे आहे तो कोणत्या दिशेने वाहतोय, तो A कडून B कडे वाहतोय की B कडून A कडे. आता जसे ते ऐकूयात आपण काय सांगितलं. Now let the current pass through the aluminum rod from B to A. राईट, B कडून A कडे वाहिल्यावरती हे आपल्याकडे फिरते, असं इकडे येते. असं म्हणजे हा जो रॉड आहे समजा, हा वाला जो असा रॉड आहे तो असा फिरून माझ्याकडे येतोय. राईट, काय येतोय ते आपण बघणार आहोत. आणि नंतर ना आपण हे वायरचं टोक एक्सचेंज केली, इकडचं टोक इकडे आणि इकडचं इकडे, म्हणजे करंटचं डायरेक्शन आता A पासून B कडे केलं तर बघा रॉड जो आहे तिकडे तुमच्या बाजूला असं जाईल, म्हणजे हा असा फिरेल, असं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता उलट जर आता इथे अजून एक केस काय आहे, आता बघा नॉर्थला वरती ठेवलं, साऊथला खाली ठेवलं, उलट केलं तरी पण मग काय होतं, आता हा जो रॉड आहे आणि करंटचं डायरेक्शन आधी जसं होतं B to A त्यावेळी तो आतमध्ये जातोय आणि परत करंटचं डायरेक्शन A पासून B कडे केलं तर तो तुमच्याकडे म्हणजे माझ्याकडे येतोय, असं होतंय. तर 4 टोटल केसेस आहेत. तर आता आपण बघणार आहोत की हे नक्की चाललंय का. तर इथे आता आहे आपल्याकडे अजून एक नियम, तुमच्याकडे आता लेफ्ट हँडचा रूल आहे, ह्याला म्हणतात फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आतापर्यंत आपण राईट हँड थंब रूल बघितलेला होता बघा, 10th ला किती छान तुमच्या हातावर सगळे नियम आहेत. आधी आपण राईट हँड थंब रूल बघितलेला होता, आता आपण फ्लेमिंग्सचा रूल बघणार आहोत 3 फिंगर्स यूज करून. ठीक आहे, तर आता हे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी बघा इथे काय सांगितलेलं आहे की समजा ही आपली मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन आहे. आपण इथे नॉर्थ ठेवलेला, इथे साऊथ ठेवलेला ना, खाली नॉर्थ आणि वरती साऊथ होता. हे बघा ही जी आपली पहिली केस होती, हे असं हा इथे खाली नॉर्थ वरती साऊथ. तर ही वाली जर अशी ही मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन असं असेल, करंट आपला आता बघा B पासून A मध्ये जर चालला असेल, इकडे चाललाय ना करंट, तर आपला जो रॉड आहे तो बघा कुठे फिरतोय, कुठल्या बाजूला दिशा दाखवतोय, तो आपल्याकडे, म्हणजे तो असा फिरणार आहे. राईट, आणि असं असेल तर तो तुमच्या बाजूला फिरणार आहे. करंट जर इकडे आपण केला तर तो तुमच्या बाजूला फिरणार आहे. तर आपण हे आता करून बघणार आहोत. आता हा उरलेला व्हिडिओज आहे पूर्ण बघून घ्या, मग मी तुम्हाला व्हाईट बोर्डवरती परत एकदा एक्सप्लेन करते. ठीक आहे, आता बघा नॉर्थ साऊथ असताना मी ऑलरेडी दाखवले तुम्हाला काय चाललंय. आता इथं साऊथ कडून ते नॉर्थ कडे घेतले, मग काय होतं एकदा बघून. Current carrying conductor gets reversed. This shows that the direction of the force on the conductor depends upon the direction of the current and the magnetic field. When the direction of the current is at a right angle to the direction of the field, the magnitude of force is at the highest. In such a condition, we can use a simple rule to find the direction of force on the conductor. In this activity, the direction of the current and the magnetic field are considered to be perpendicular to each other, and from this, it can be found that the force is also perpendicular
to both of them. The Fleming's left-hand rule helps us to illustrate the direction of force acting on the conductor, magnetic field, and the current in a simple manner. According to this rule, stretch the thumb, index finger, and middle finger of your left hand such that they are perpendicular to each other. If the index finger shows the direction of the magnetic field, then the middle finger shows the direction of the current, and the thumb shows the direction of the force acting on the conductor. Electric motors, electric generators, loudspeakers, microphones, and measuring instruments are a few examples of devices that used current-carrying conductors and magnetic fields. कळलं कुठे कुठे वापरलं जाते तुम्ही ऑलरेडी बघितलं. मी म्हटलं ना म्हणून हे महत्वाचं आहे. आपण ऑलरेडी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ह्या कन्सेप्टचा या नियमाचा वापर करतोय. तर आता मुलांनो मी तुम्हाला काढून दाखवते. आता नीट बघा. समजा हे माझे असे दोन वरती खाली जी बोट आहेत हे हॉर्स मॅग्नेट आणि मी काय करणार आहे हा कंडक्टर जो आहे असा मध्ये ठेवणार आहे याच्या. ठीक आहे. ह्यांनी थोडा वाकडा ठेवलेला, वाकडा नाही ठेवायचा, आपण सरळ मध्ये ठेवणार आहोत प्रॉपरली. तर आता होणार काय आहे, हा जो कंडक्टर आहे थोडासा गोल पण फिरू शकतो किंवा हा सरळ मागे पुढे पण होऊ शकतो. ठीक आहे. आता झालंय काय ना, तुमच्या पुस्तकामध्ये ही जी आकृती दिलेली आहे ती आकृती थोडीशी मला एवढी काय आवडली नाही, ती थोडी कॉम्प्लिकेटेड वाटते, पण तरी पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते. तर ह्याच्यामध्ये काय केलंय ना, ह्यांनी सरळ ठेवलंय, त्यांनी हॉर्स मॅग्नेटला उभं ठेवलेलं. आता इथे हॉर्स मॅग्नेटला ह्यांनी आडवं ठेवलंय बघा, नॉर्थ कडून साऊथला चालले. आणि आता ही जी वायर आहे ना तुमची, हे पण तुम्हाला एक्सप्लेन करेलच मी की काय चाललंय नक्की. तुम्ही बघू शकता की इथे वरती ए आणि खाली जर बी असेल तर हे काय झालेलं आहे, एकदा ही वायर इकडे खेचली जाते, एकदा ती वायर लांब घेतली जाते. तर हे बघा, हे असं आडवं लावलंय हॉर्स मॅग्नेट आणि हा आपली कॉपर वायरचा कंडक्टर हा उभा ठेवलाय. आणि आता आपण जो व्हिडिओ बघितलेला त्याच्यामध्ये वायर आडवी होती आणि जो हॉर्स मॅग्नेट आहे तो उभा होता. मला ते जास्त बरं वाटतंय समजून घेण्यासाठी पण आणि आकृती काढण्यासाठी पण. पण मी तुम्हाला दोन्ही पण गोष्टी एक्सप्लेन करेल, डोंट वरी. आणि माहिती ह्याच्यावरतीच आधारित आपला हा वाला टॉपिक आहे जो खूप इम्पॉर्टंट. आणि ही जी मोटर आहे तुम्ही बघता सगळीकडे लावलेली असते. तुमच्या घरी तर शेती असेल तिथे शेतामध्ये वगैरे तर तुम्ही मोठी वाली मोटर नक्कीच बघितली असेल. आणि आपले साधे साधे छोटेसे फॅन असतात त्याच्यामध्ये पण ही मोटर असते. आधी ह्या गोष्टीचा शोध लावण्यात आला आणि ह्याच्याच प्रिन्सिपलवर आधारित म्हणजे हे जे ह्याच्यामध्ये आपण जो नियम बघितला तोच नियम इथे मोटरमध्ये काम करतो. आणि तुम्ही बघताय मोटर आजकाल किती किती महत्वाची आहे सगळीकडे. म्हणून हा जो शोध लागलेला होता आपल्यासाठी खूप महत्वाचा ठरला मुलांना. तर चला आपण बघूयात आता की काय आहे काय नक्की. आणि हे तुम्ही आजच पाठ करून टाकायचंय. मी तुम्हाला सांगितलंय ना की आपण कोणती पण गोष्ट, जी पण गोष्ट त्या दिवशी ज्या दिवशी शिकलोय त्याच दिवशी आपण रिवाइज केल्यावरती 8 तासाच्या आतमध्ये ती आपल्या परमनंट मेमरीमध्ये जाते. विसरत नाही मग आपण त्या गोष्टीला कधीच. ठीक आहे. तर बघूया. ठीक आहे. आता आकृती काढूयात आपण. तर बघा दोन्ही पण करूयात, बघूया. तर समजा आता मी आता काय केलेलं आहे, हे जे मॅग्नेट आहे त्याची जाडी जरा मी वाढवते. तर हे असं मॅग्नेट उभं ठेवलं मी. ठीक आहे. आणि एक मॅग्नेट मी आडवं पण घेते जसं तुमच्या बुक मध्ये दिलेलं आहे तसं. अच्छा, आता बुक मधलं मॅग्नेट आहे हे थोडस असं वाकडं काढावं लागेल जरा असं, म्हणजे कळेल की ते आडवं उभं आहे ते. ठीक आहे. आता इथे काय होते, आपण आता ह्याच्यामध्ये ठेवणार आहोत करंट कॅरिंग रॉड. तर इथे मी काय करते, हा रॉड असा वाकडा ठेवते, म्हणजे आडवा ठेवते. राईट, वाकडा न ठेवता जसा व्हिडिओ मध्ये होता तसा हा ठेवला असा मी सपोज रॉड. एक सेकंड.
आणि इथे काय होणार आहे, हा रॉड ठेवला आणि इथे आपण ठेवणार आहे वायर. ठीक आहे, तर ही वायर जी आहे ती अशी आतून सरळ जाणार आहे मुलांना. एक सेकंड. ठीक आहे, यातून अशी सरळ जाणार आहे. तर इथे मी काय करते, इथला हा वायरचा, बरं ठीक आहे राहू द्या, तुम्हाला समजेलच नक्की काय चाललंय. चला आता ह्याची डायग्राम जी आहे ती पूर्ण करूयात. त्याची जाडी कमी करते. तर बघा आता आपण काय करणार आहे, ह्याच्यावरती असं हे ह्याला असं स्टँड वरती गुंडाळून, इथे असं एक स्टँड असेल ना, तर ह्या स्टँड वरती गुंडाळून आता ही वायरचं हे इकडे एक टोक येईल आणि इकडून जे आहे ते हे वायरचं इथे दुसरं टोक येईल. राईट, आणि आता इथे आपण काय जोडणार आहे, एक बॅटरी आणि एक स्विच, बस दोनच जोडूयात. एक मिनिट, तुमच्या पुस्तकामध्ये काय काय दिले, काय काय जोडले, त्यांनी पण तेच केले, नुसतं बॅटरी आणि स्विचेस जोडले. ठीक आहे, राईट. इथे आता इथे त्यांनी इथे स्टँड लावले तुमच्या पुस्तकामध्ये. तर आता ह्याला आपण काय जोडलं, इथे मी दाखवते तसं चालतं मुलांना. इकडे मी बॅटरी दाखवते आणि हा आपला स्विच. स्विच म्हणजे माहिती आहे ना, बंद चालू करायचं बटन. ठीक आहे, तर आता नीट बघा, तुम्ही काय करते बघा. समजा आता हा नॉर्थ आहे आपला. ठीक आहे, रेड मी दाखवले म्हणजे हा आपला नॉर्थ आहे. तर इकडे आपली मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन कसं असेल, वरच्या बाजूला है ना. इथे नॉर्थ आहे, इथे वरती साऊथ आहे. आणि इथे कसं असेल, गोइंग इन टू द पेपर असं वालं तुमच्याकडे चाललंय ना, कारण हा आपल्याला काय ठेवलेलं आहे, इथे हॉर्स मॅग्नेट आपण आडवं ठेवलेलं आहे. ठीक आहे, आणि हे प्लस असतं, हे मायनस असतं, इथे हे प्लस आहे आणि हे मायनस आहे. आता नीट बघा मुलांना, इथे करंटचं डिरेक्शन कसं आहे. आता समजा हे वालं इकडचं जे टोक आहे हे ए आहे आणि ह्याचं जे आहे हे बी आहे, आणि इथे ह्याला ए घेऊयात आणि इथे खालच्याला बी घेऊयात वायरसाठी. तर आता इथे कसं चाललंय करंट, हे बघा इथून पॉझिटिव्ह कडून खाली, तर इथे आता करंट ए कडून बी कडे चाललेलं आहे. ठीक आहे, आणि इथे कसा चाललाय, इकडे पण ए कडून बी कडे चाललाय, दिसते वरतून खाली येतंय ना, इथे पॉझिटिव्ह आहे आपला. तर हे करंटचं डिरेक्शन दोन्हीकडे आता सेम झालंय, म्हणजे ए कडून बी कडे. तर चला आता आपण काय करणार आहोत, टेबल बनवणार आहोत मुलांना. हा टेबल तुमच्या पुस्तकामध्ये नाही दिलाय, पण हा जर टेबल तुम्ही बनवून घेतला, बाजा झाल्यावरती तुम्हाला कॉपी करायचं आहे. टेबल लक्षात ठेवला की सगळं एक्सप्लेनेशन तुम्ही स्वतःच्या शब्दामध्ये लिहू शकता परीक्षेमध्ये. परीक्षेमध्ये तुम्ही टेबल पण काढू शकता. मग तुमच्या टीचरला तर अजून चांगलं वाटेल की अरे वा, छान टेबल पण काढलाय, तर त्या टेबल बघूनच सगळं समजतंय आणि टीचरला हे समजेल की तुम्हाला सगळं येतंय. ठीक आहे, तर बघा टेबल कसा काढायचा, इझी आहे हा. तर आपण काय करणार आहोत बघा, इथे आपण हे ठेवूयात, करंट कुठल्या बाजूने वाहतोय. ठीक आहे, तर इकडे मी लिहिते करंट, करंट डायरेक्शन, म्हणजे ह्या वरती काय लिहिणार आहे, करंटचं डिरेक्शन. तर आधी आपण घेणार आहे करंट ए पासून बी कडे वाहतोय, राईट, आणि दुसरीकडे बी पासून ए कडे वाहतोय. इझी, बी टू ए. आणि इथे काय घेणार आहोत आपण, आपल्या मॅग्नेटिक फील्डचं डिरेक्शन. ठीक आहे, तर इथे असं पण लिहू शकतो मुलांना, नॉर्थ टू साऊथ असं पण
हा, पण ते नॉर्थ टू साऊथ लिहिल्यावरती मग कुठल्या वरच्या बाजूला की खालच्या बाजूला ते नाही समजणार. म्हणून आपण इथे काय लिहूयात, अपवर्ड्स आणि डाऊनवर्ड्स लिहूयात. अपवर्ड्स म्हणजे वरती चाललेली आहे आणि इथे डाऊनवर्ड्स म्हणजे खाली. ठीक आहे. तर आता ही वाली केस बघूयात. नॉर्थ कडून वरती चाललेली आहे किंवा आणि इथे ही वाली केस बघूयात. दोघांसाठी आपण अप्लाय करूयात. पण हा टेबल मी पहिल्या डायग्राम साठी वापरेल मुलांना, कळेल तुम्हाला का म्हणते मी तसं ते. ठीक आहे. आता नीट बघा. फ्लेमिंग्सचा हा आपला काय आहे, लेफ्ट हँड रूल आहे. तर लेफ्ट हँड घ्यायचा आहे की आपल्याला हे रॉड कसा मूव्ह होईल ते काढण्यासाठी. तर फ्लेमिंग्सचा लेफ्ट हँड रूल काय सांगतो की 3 बोटं घ्या. अशी मी घेतलेत तशी 3 बोटं, आणि ही बोटं अशी घ्यायची की ती तिन्ही बोटं एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. तर बघा, हे वालं बोट मी उभं केलं, आपलं इंडेक्स फिंगर. परत हे जे आपलं मोठं वालं मधलं जे बोट आहे त्याला मी आडवं केलं, तर ह्याला उभं केलं, ह्याला आडवं केलं आणि अंगठ्याला मी खेचला. तर तुम्ही बघू शकता आपले XYZ ऍक्सिस असतात तसे हे काय झाले, तिन्ही पण एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे आपण इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो, म्युच्युअली परपेंडिक्युलर. म्हणजे एकमेकांना अनुक्रमे ते परपेंडिक्युलर आहेत, त्याला म्हणतात म्युच्युअली परपेंडिक्युलर. तर मग आता फ्लेमिंगने काय सांगितलं, तर समजा आपला इंडेक्स फिंगर वरती आपण घेतोय मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे मॅग्नेटचे जे मॅग्नेटिक फील्ड बनले त्याची दिशा काय आहे. त्याच्यानंतर आपलं जे हे मोठं वालं मिडल फिंगर आहे, सेंट्रल फिंगर, समजा हे आपलं करंटची डिरेक्शन दाखवतंय. ए पासून बी कडे करंट वाहतोय किंवा बी पासून ए कडे करंट वाहतोय ते आहे. मग अंगठा जो आहे आपल्याला, आपला जो रॉड आहे त्याच्यावर कोणत्या डिरेक्शन मध्ये फोर्स काम करतोय ते सांगेल. आणि ऑब्व्हियसली ना, ज्या डिरेक्शन मध्ये फोर्स काम करतोय तो रॉडवर, तो रॉड त्याच दिशेला फिरणार आहे. राईट. तर आता चला फ्लेमिंगचा रूल आपण अप्लाय करूयात आपल्या पहिल्या केससाठी. तर आपली पहिली केस काय आहे, एकतर करंट आपला ए कडून बी कडे वाहतोय, म्हणजे करंट असा आडवा आहे. राईट. ए कडून बी कडे वाहतोय, केलं मी. त्याच्यानंतर ना जी दिशा आहे ती अपवर्ड्स आहे. तर मी ऑलरेडी बघा नॉर्थ खाली ठेवलाय, साऊथ वरती ठेवलाय, तर माझी दिशा पण अपवर्ड्स झाली. तर तुम्ही बघता अंगठा कुठे येतोय, अंगठा बघा, जो अंगठ्याचं डिरेक्शन आहे ते माझ्या बाजूला. तर आपला जो रॉड आहे तो नीट बघा, आपला हा जो रॉड आहे तो कुठे फिरेल, मग असा फिरेल ना, असा फिरेल. म्हणजे तो एकतर आडवा पूर्ण रॉड माझ्या बाजूला येईल, असा वाला येईल, किंवा तो हा जो असा रॉड ठेवलेला आहे ना असा फिरेल. म्हणजे फिरताना तो क्लॉकवाईज फिरेल. कळते मुलांना, असा माझ्या बाजूला येईल किंवा असं तो क्लॉकवाईज फिरणार आहे. म्हणजे फिरण्याचं जे टोकेन तुमच्याकडे जाऊ शकतं, पण तो येतोय आडवा असेल तर तो माझ्याकडे येतो. आय होप तुम्हाला समजते की काय चाललं. ठीक आहे. तर राईट, तो माझ्या बाजूला येतोय, तर मग असा तो माझ्या बाजूला येतोय. राईट. तर इथे येणार आहे हे डिरेक्शन त्याचं क्लॉकवाईज. ठीक आहे. आता ह्याच्या बिलकुल उलट केलं, करंटचं डिरेक्शन आपण बी पासून ए कडे केलं, दिशा तीच आहे. करंटचं डिरेक्शन आता बी पासून ए कडे केल्यावरती आता मुलांना काय होईल, हात मला असा फिरवावा लागेल, दिसतोय. मग अंगठा ऑलरेडी मग कोणाकडे जातोय, तुमच्याकडे. आता जो रॉड आहे तो तुमच्याकडे फिरणार आहे. आपण व्हिडिओमध्ये पण हेच बघितलेलं होतं. राईट. तो एकतर तसा जाईल, एकतर तसा असा जाईल, किंवा तो जो आहे तो तुमच्याकडे फिरणार आहे. आता हा रॉड असा, तर मग तो कसा फिरेल, हे बघा, हा करंटचं डिरेक्शन असं केल्यावर तो तुमच्याकडे फिरतोय. अच्छा, असं आता क्लॉकवाईज येईल, आणि आता असं असताना तो जो रॉड आहे तो असा फिरणार आहे. राईट. तो असा येऊन तुमच्याकडे, तर इथे तो होता तो अँटी क्लॉकवाईज होता. हा, चला हे करेक्शन करूया. इथे येणार अँटी क्लॉकवाईज आणि तिकडे येणार क्लॉकवाईज. म्हणून बघा, आपण स्वतःहून ना हात हे फिरवून बघायचे असतात. ठीक आहे. तर
इथे काय येणार अँटी क्लॉकवाईज, आणि इथे येणार क्लॉकवाईज. ठीक आहे. आता काय करतोय आपण, करंट समजा तसाच ठेवला ए पासून बी. आता मी काय करते, इकडे वरती आता हे नॉर्थ पोल घेते आणि खाली काय करते, खाली इथे साऊथ पोल घेते. तुम्हाला माहितीये ना, नॉर्थ रेडने दाखवतात, साऊथ त्याने दाखवतात, निळाने दाखवतात मोस्टली. तर आता आपण काय केलं, उलटी केली दिशा. तर आता ह्याच्या उलट होणार बिलकुल मुलांना. आता इथे अँटी क्लॉकवाईज होतं ना, आता इथे क्लॉकवाईज होणार. कसं करून बघूयात. बघा दिशा आता अशी आहे, हात बघा माझा आता खाली आहे दिशा, मॅग्नेटची दिशा खाली आहे आणि करंटचं डिरेक्शन जे आहे ते तुम्ही बघू शकता. हे बघा असं आडवं आहे, राईट. दिशा खाली आडवं आहे, मग हे कुठे दिसतंय, हे असं तुमच्या बाजूने येतोय. माझा जो अंगठा आहे तो तुमच्या बाजूने येतोय, राईट. तर मग इथे जे आहे ते हे बघा, तर हा अंगठा असा फिरतोय. ठीक आहे. तर हे इथे मग ह्याच्या बिलकुल उलट काय येणार आहे, इथे क्लॉकवाईज येईल की अँटी क्लॉकवाईज, चेक करा बरं. मी इथे क्लॉकवाईज लिहिलंय, पण ते नक्की काय येते चेक करा जरा. इथे क्लॉकवाईज येणार आणि इथे काय येणार मग, आता ह्याच्या बिलकुल उलट. आता काय करणार आहे आपण, हे असं कार्य करून हे होतं. आता असं बघा, आता हे असं फिरणार आहे, राईट. हा जो अंगठा आहे हा तुमच्याकडे येतो, तर त्याच्या अकॉर्डिंगली आता ह्याचं जे आहे ते डिरेक्शन जे आहे ते चेंज होणार. कळतंय? ठीक आहे. अच्छा, मला ना एकदा मुलांनो थांबा, मला एक जरा शोधू द्यात. माझ्याकडे ना ह्याचा बनवलेला ऑलरेडी ना एक टेबल होता, तो टेबल मी एकदा चेक करते. ग्रेट, मला तो टेबल मिळाला मुलांना. थांबा ते वाला पीपीटी तुम्हाला दाखवते. एक मिनिट, मी पीपीटी शेअर करते. हा टेबल मुलांना कॉपी करून घ्या तुम्ही. बघा हीच ती आकृती आहे, फक्त आता तुमच्या ह्याच्यामध्ये काय केले, रॉडला उभं केले. हा, आता इथे काय होईल ना मुलांना, तुमची ती शाळेमधल्या आकृतीमध्ये काय दाखवले ते पण एक्सप्लेन करते. थांबा, हे बघा दिसते, साऊथ पोल व्हर्टिकली अबव्ह, म्हणजेच वरती चालली आपली मॅग्नेटिक फील्ड. तर हेच आपण बघितलं ना. बघा ए पासून बी कडे असेल तर काय बघितलेलं होतं आपण, अँटी क्लॉकवाईज होतं, आणि बी पासून इकडे असेल तर क्लॉकवाईज होतं, है ना. म्हणजे बी दिले तसेच आहे, फक्त खालीवर लिहिलंय, ते खालीवर लिहिलेलं चालेल, त्याचं काही प्रॉब्लेम नाही. आणि नॉर्थ पोल व्हर्टिकली अबव्ह, आता काय आहे, खालीच्या बाजूला चाललेली आहे, तर हे असं फिरतंय. ठीक आहे. हा, हे बघा, डिफ्लेक्शन ऑफ द रॉड इन्क्रीजेस बाय इन्क्रीज इन करंट. जर आपण करंट वाढवला तर हा जो रॉड फिरतोय ना, हा जरा जास्त आता फिरेल. त्याचं जे आहे ते किती समजा किती अँगल मधून आधी तो थोडासाच फिरलेला, समजा 10 अंश 20 अंशने फिरलेला, आता तो 30-40 अंशने फिरेल जर आपण काय केलं, करंट वाढवलं तर. ठीक आहे. अच्छा, आता आपण तुमच्या पुस्तकामध्ये जी आकृती दिली त्याला पण अप्लाय करून बघूयात हा रूल. ठीक आहे. तर हा टेबल तुम्हाला आय होप समजला. ते शॉर्ट मध्ये लिहिते आता मुलांना. आता इथे बघा, इथे इकडे नॉर्थ होता, बघा आता इथे आपला फ्लेमिंग्स रूल कसा यूज होणार आहे.
हे 3 फिंगर घेतले. आता ही आहे आपली काय आहे दिशा. कशाची आहे? मॅग्नेटिक फील्डची दिशा. कारण आता आपण आडवं ठेवलंय ना मॅग्नेट, तर तुमच्याकडे चाललंय ते. नॉर्थ माझ्याकडे आणि साऊथ तुमच्याकडे, म्हणून ते तुमच्याकडे चाललंय. आता करंटचं जे डिरेक्शन आहे ते खाली आहे, तर करंट असा चाललाय, दिसते तुम्हाला? करंट खाली चाललाय, ही दिशा आहे तुमच्याकडे मॅग्नेटिक फील्डची. तर दिसतोय अंगठा कुठे दाखवतोय? तर ह्याचा अर्थ आता ही जी वायर आहे ना, ही अशी इकडे शिफ्ट होईल मुलांना थोडीशी. कळते? ही अशी शिफ्ट होईल. म्हणून हा इथे आपण राईट लेफ्ट करू शकतो. मग इथे मग अँटी क्लॉक वाईटच्या इथे मग आपण काय लिहू शकतो? राईट. मी आता जो टेबल दाखवलेला तुम्हाला पीपीटी मध्ये, त्याच्यामध्ये पण तेच होतं. राईट. ठीक आहे. करंट ए पासून बी कडे असल्यानंतर ना, आणि हे असं जात असेल, तुमच्याकडे मॅग्नेटिक फील्ड जात असेल, तर आता ही वायर कुठे शिफ्ट होणार आहे? राईट साईडला शिफ्ट होणार आहे. आणि ह्याच्या बिलकुल उलट केलं, करंटचं डिरेक्शन वरती केलं, तर तुम्ही बघू शकता मग ही जी वायर आहे ती अशी इथे लेफ्टला शिफ्ट होईल. मग इथे काय लिहिणार आपण? लेफ्ट. तर आता तुम्ही काय करू शकता ना, हा असा स्टेबल सेम टू सेम एक्झाम मध्ये बनवू शकता. तर जिथे पण क्लॉकवाईज आहे तिथे लेफ्ट लिहायचे, जिथे पण अँटी क्लॉकवाईज आहे तिथे राईट लिहायचे. इझी. ठीक आहे, समजलं? तर ह्याचा अर्थ काय? आपण एक करंट कॅरिंग कंडक्टर दुसऱ्या मॅग्नेटच्या फील्ड मध्ये ठेवल्यावरती डिरेक्शन जे आहे करंटचं त्याच्यावर अवलंबून आहे, आणि मॅग्नेटिक फील्डचं जे डिरेक्शन आहे त्याच्यावर पण अवलंबून आहे की तो जो रॉड आहे तो कुठे मूव्ह करेल. याचा अर्थ आपण 2 मॅग्नेटिक फील्ड्सने मोशन जनरेट करू शकतो. आणि ह्याच प्रिन्सिपल इलेक्ट्रिक मोटरचा आहे की मोटर कशी फिरते गोल गोल गोल. ठीक आहे, चला. तर आता आपण काय करूयात, ह्याच्या आपल्याला काय लिहायचं हे सगळं तुम्हाला पुस्तकामधून एक्सप्लेन करायचं. तर टेक्स्टबुक मधून आपण एकदा गो थ्रू करूयात की काय काय शिकलो आपण. ठीक आहे, थांबा, तुमचं टेक्स्टबुक मी बंद केलं, परत एकदा ओपन करते. दिसतंय इथे? हे बघा, आधी लेफ्टला गेलं ते राईटला गेलेलं दाखवलं. हे दिलेलं एक्सपेरिमेंटली इट इज पॉसिबल टू शो दॅट दिस फोर्स इज मॅक्सिमम व्हेन डायरेक्शन ऑफ करंट इज परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे बघा, हे मॅग्नेटिक फील्ड आणि करंट हे असं दोघं एकमेकांना 90 डिग्री ठेवल्यावरती सगळ्यात जास्त हालतो तो रॉड, म्हणजे त्याच्यावर सगळ्यात जास्त फोर्स काम करतो. ठीक आहे, आता तेच दिलेलं आहे बघा. काय सांगितलेलं हे वाचून काढा. प्रोसिजर दिलेली हे कसं बनवायचंय बघा. आणि इथे आता ऑब्झर्वेशन आपलं चालू होतं. Whenever a current is not flowing through wire, it remains straight. जशी पोझिशन आहे तशी ती स्ट्रेटच राहील. When current flows from top to bottom, the wire bends and comes to point C. C ला येते वायर, दिसले? राईटला आली, वरतून खाली करंट जातोय तर बेंड टुवर्ड्स पॉइंट सी, तर राईटला येते. हेच आपण आता बघितलं. आणि इथे इफ द करंट डायरेक्शन इज रिव्हर्स, दॅट इज इट फ्लोज फ्रॉम बॉटम टू टॉप, wire bends and comes to point B. This means direction of force on the wire perpendicular to both magnetic field and direction of current. Hence, the direction of magnetic field is shown from north to south. आपण आताच बघितलेलं होतं. In this experiment, it is noted that whenever current flows through the conductor in presence of magnetic field, a force is exerted on the conductor. Of course, त्या force मुळे तो इकडे तिकडे वायर जाते. If direction of current is reversed, the direction of force also gets reversed. If magnet is kept reverse, आता magnet करंटचं डिरेक्शन चेंज केलं आधी, आता मॅग्नेटचं डिरेक्शन चेंज करतोय. That is, south pole is brought at the position of north pole and north pole is brought at the position of south pole. What will happen? तर डायरेक्शन परत चेंज होईल.
The above experiment clearly shows that a force exerted on a current carrying conductor. The direction of this force depends on both direction of current as well as direction of magnetic field. जे आता आपण बघितलं तेच. आणि आता हे तुम्हाला पाठ करायचंय. हा नियम खूप महत्वाचा आहे. Fleming's left hand rule. In above experiment we consider direction of electric current and the direction of magnetic field and found that direction of force exerted or perpendicular to both. Force exerted is perpendicular to both. हे आपण बघितलं एक्सपेरिमेंट करून. आता नियम कुठून ते कुठपर्यंत लिहायचंय इथून बघा. According to this rule, हे वाला, the left hand thumb, index finger, middle finger are stretched so as to be perpendicular to each other. Also, if the index finger is in the direction of magnetic field and middle finger points in the direction of current, then the direction of the thumb is the direction of the force on the current. कळलं? आता जे डिस्कस केलं तेच आपण इंग्लिश मध्ये ह्याला वाचलं. तर आता तुम्हाला हे तुमच्या भाषेत व्यवस्थित लिहायला आलं पाहिजे की कुठे काय असल्यावर करंट कसा वाहील आणि म्हणजे कुठे करंट कुठल्या डिरेक्शनला वाहतोय, मॅग्नेटिक फील्डचं डिरेक्शन काय आहे, तर मग रॉड कुठल्या दिशेला फिरेल ते तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. त्याच्यासाठीच मी म्हटलं तुम्ही टेबल वापरू शकता. अच्छा, तर मुलांना आता आजचा होमवर्क काय आहे की तुम्हाला हे फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन मॅग्नेटिक फील्ड ह्याचं पूर्ण लिहून काढायचंय. एकतर तुम्ही कसं एक्सपेरिमेंट अरेंज करताय, करंटला कुठल्या दिशेतून वाहवल्यावरती कुठे फिरतोय तो, मॅग्नेटिक फील्डचं डिरेक्शन कसं असेल, सगळंच्या सगळं, आणि हे डायग्राम्स पण काढायचे. आता ही तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली डायग्रामच तुम्ही यूज करा. ठीक आहे. आणि नेक्स्ट क्लासमध्ये आपण हे बघणार आहे इलेक्ट्रिक मोटर. तर इलेक्ट्रिक मोटरला मुलांनो मी डिटेल मध्ये तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये एक्सप्लेन करेन. पण तोपर्यंत ना आपण एक व्हिडिओ तर नक्कीच बघूया की ही मोटर जी आहे ती बनते कशी. ठीक आहे. ही मोटर जी आहे ती आपण ना घरी पण बनवू शकतो जर आपण ते सगळे मटेरियल्स अरेंज केले तर. बट येस, छोटी मोटर बनवू शकतो आपण घरी, मोठी नाही बनवू शकत. थांबा, आपण आता एक व्हिडिओ बघूया की मोटर जी आहे ती काम कशी करते. इलेक्ट्रिक मोटर बनते कशी, काम कशी करते ते आपण बघूया. मी ना लास्ट टाइम ना एका दुसऱ्या बॅचच्या मुलांना जो एक व्हिडिओ दाखवलेला तो खूप छान होता. तोच व्हिडिओ मला मिळतोय का मी बघते. हा, नाही दाखवतोय ते. एक सेकंड द्या मला. हिस्ट्री मध्ये जाऊन बघते की त्याच्यामध्ये असेल. हो, मिळाला मला. चला शेअर करते आता मी. हे ऍड चालू आहे, एक मिनिट थांबा. दांतों में झंझनाहट, सेंसोडाइन हा व्हिडिओ इंग्लिश मध्ये मुलांनो आधी बघून घ्या, नंतर मी एक्सप्लेन करेन. तसं तुम्हाला समजेलच काय चाललेलं आहे नक्की. We'll see many devices that have a lens the other way. कळते काय चाललंय? आपण एका लोखंडाला मॅग्नेट बनवलं, पण हे मॅग्नेट जे ते स्पेशल आहे का, कारण ह्याला ऑन ऑफ करू शकतो. आणि आपण ह्याला किती स्ट्रॉंग बनवतोय ते पण आपल्या हातात आहे. करंट वाढवला की काय होईल, हे जास्त स्ट्रॉंग वालं मॅग्नेट बनेल. आणि शिवाय आपण याचं नॉर्थ साऊथ पोल पण स्विच करू शकतो.
करंटचं डिरेक्शन चेंज केलं की साऊथ पोल नॉर्थ बनेल, नॉर्थ पोल साऊथ बनेल. This will cause the pole. Let's switch the wires to reverse the poles. मगाशी आपण काय केलेलं, आपण मॅग्नेटला हातानेच नॉर्थ साऊथ चेंज करत होतो इकडचं, त्याच्यामुळे इकडचं तो मॅग्नेट आहे ते गोल 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 फिरायला सुरू झालेलं होतं. ती सेमच गोष्ट इथे पण करायची मुलांना. पण आता इथे नॉर्थ साऊथ सारखं सारखं चेंज करण्यासाठी हे वायर चेंज करावे लागतील इकडून तिकडे. मग आता त्याच्यासाठी काय उपाय आहे? On the electromagnet, the same poles repel and opposite poles attract. अट्रॅक्ट करण्यासाठी हे साऊथ पोल जवळ आलं, राईट. आणि आता आपण करंट उलटा केला की हे नॉर्थ बनेल, मग हे लांब जाईल. Now reverse the polarity again. बघितलं, याला उलट केल्यावर हे नॉर्थ बनलं, मग हे नॉर्थ पोल परत रिपेल करून मग हे लांब जाईल. म्हणजे आपल्याला काय करायचंय, हे नॉर्थच्या जवळ सारखं नॉर्थ बनवत ठेवावं लागेल, म्हणजे ते रिपेल होऊन होऊन गोल गोल फिरत राहील. Same poles repel and opposite. आता इथे नॉर्थ साऊथ आला, अट्रॅक्ट होऊन आता ह्याला काय करावं लागेल, परत नॉर्थ बनवायचं. If we keep switching the polarity, our electromagnet will just keep spinning. To make this stronger, let's bring in another permanent magnet on the side. Notice how this side has the south pole towards the center, and this side has the north pole towards the center. The side magnets will make a few improvements. The two. हे बघा, हे नॉर्थ इकडे अट्रॅक्ट होऊन आला. आता ह्याचं हे चेंज केलं, करंट चेंज केला की हा साऊथ बनेल आणि हा नॉर्थ बनेल. मग इकडे साऊथ साऊथ जवळ झाले, इकडे नॉर्थ नॉर्थ जवळ झाले, सगळेच रिपेल करणार. मग हे पण लांब जाणार, हे वरतून इकडे लांब जाणार, हे खालतून. हे खालचं जे इथे सोलेनॉइड सारखं जे बनवलेलं होतं त्याच्याऐवजी हे आर्मेचर. आर्मेचर म्हणजे असंच हे चौकोनी आकाराचं जे आहे, आयताकाराचं हे आहे. आणि हे जे आहेत आता, हे पण आपण ना आता परमनंट मॅग्नेटच्या ऐवजी ह्याला पण आपण मॅग्नेट बनवून, इलेक्ट्रोमॅग्नेट बनवून ह्याला नॉर्थ साऊथ बनवणार आहे मुलांना. ठीक आहे. तर आता हिच्या पुढचा जो भाग आहे हा आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूयात की मग मोटर कशी बनली. एकतर तुम्हाला फक्त ऍटलिस्ट हे कळलं की आपण 2 मॅग्नेट घेऊन आणि त्याच्यामधून अजून एक मॅग्नेट हे करंट कॅरी करणार आहे ते ठेवलं की ते गोल 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 आपण त्याला फिरवू शकतो, राईट. तर हाच प्रिन्सिपल मोटरचा आहे जो आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूयात. ठीक आहे. तर जो मी होमवर्क सांगितलेला तो नक्की करा. आणि आता आपण इथे आपला क्लास संपूयात. थँक्यू मुलांना जॉईन करण्याबद्दल आणि प्लीज होमवर्क करा.